श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळींनो. तर जेव्हा हातामध्ये काही कला असते तेव्हा आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपण आपले जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपलंसं काहीतरी वेगळं करूया. तर जिजाचे जे बोरनान होतं त्यासाठी सुद्धा आम्ही विचार केला की आपण काहीतरी करूया. रेडीमेड न आणता बाजारातून विकत खूप साऱ्या व्हरायटी अवेलेबल आहेत. कोणी बनवलेल्यासुद्धा व्हरायटीज त्यांच्या इंस्टाग्रामच्या पेजवर अवेलेबल आहेत. पण ते सगळं विकतचं न घेता आम्ही ठरवलं की आम्ही यावेळी स्वतः काहीतरी क्रिएटिव्ह करूया. तर त्यासाठी जिजाचे दागिने जे आहेत ते सुद्धा आम्ही स्वतः बनवले आणि हे जे बोरनांचं आहे, जे बॅक साईडचं डेकोरेशन आहे ते सुद्धा आम्ही घरीच करायचं ठरवलं. तर सगळं आदल्या दिवशी मार्केटमधून जाऊन आम्ही सगळं सामान घेऊन आलो आणि अशा प्रकारे ही जी क्रिएटिव्हिटी आहे ही आम्ही स्वतः सुचवली आणि आम्ही स्वतः क्रिएट केली आहे आणि ती अतिशय सुंदरपणे ती उठून आलेली आहे. आणि असं छापील नाव न घेता स्वतः जिजाऊचे बोरनान हे स्वतः लिहिण्यामध्ये जी मजा होती. तर जिजा जेव्हा मोठी होईल आणि हे सगळं बघेल की तिच्या मम्मी पप्पांनी काय केलं आहे लहानपणी तिच्यासाठी, म्हणजे त्यांनी स्वतः क्रिएटिव्हिटी केली आहे, तेव्हा नक्कीच तिला हे खूप आवडेल. तिच्यामध्ये सुद्धा ही आमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे, हौसमौज आहे, तीसुद्धा उतरावी अशी आमची खूप इच्छा आहे. आणि खूप छान वाटत होतं हे करताना. अतिशय मस्त वाटत होतं. ही जी फिलिंग आहे की आपण आपल्या कार्यक्रमासाठी, आपल्या बाळाच्या पहिल्या बोरनांसाठी आपण स्वतः काहीतरी क्रिएटिव्ह करतो आहे. ते कसं का होईना पण ते आपल्याकडून घडतं आहे, आपण स्वतः बनवतो आहे. त्याच्यासाठी जी मजा होती ती खूप छान होती. थोडी घाईगडबड होती कारण सगळंच अरेंज करायचं होतं. मकर संक्रांतीचा दिवस होता आणि त्याच्यामध्ये हे जिजाचं जे बोरनान होतं ते त्याच्यानंतर मकर संक्रांतीचा नैवेद्य, सगळी तयारी होती, हळदी कुंकवाची तयारी आणि सगळं एका दिवशी होतं. पण ठीक आहे, काही बोला टाईम हा काढला आणि टाईम मिळाला. तर हे छोटे पतंगसुद्धा बनवले ज्यावरती अशा स्माइली काढल्यात वेगवेगळ्या शेपच्या आणि वेगवेगळ्या इमोशन्सच्या अशा स्माइलीज काढल्या आहेत पतंगवरती. कारण क्रिएटिव्हिटी ही कशी होती की लहान मुलांसाठी काहीतरी एक आकर्षण मिळावं याच्यासाठी हे छोटे पतंगवर कार्टून बनवले. आणि एका साईडला हे अशा प्रकारे गालिशा टाकला आणि त्याच्यावरती आता हे डबल वे टेप असते त्याने आता जिजाऊचे बोरनान असं चिटकवून घेतलं आहे. आणि डेकोरेशन करताना कसं आहे, राहुलचे सजेशन आणि माझे आयडियाज म्हणजे दोघांचं कोलॅब आम्ही केलेलं आहे. आणि आमच्या कोलॅबने हे जे जिजाऊच्या बोरनांचे डेकोरेशन आहे हे अतिशय उत्तम पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता, उत्तम पद्धतीने छान आलेलं आहे. आणि खूप मस्त वाटलं जेव्हा सगळं एकदम व्यवस्थित स्टिक करून झालं तेव्हा असं वाटलं की अरे यार, हे तर मार्केटमध्ये जे काही अवेलेबल आहे डेकोरेशन त्यापेक्षा छान आहे. सुखाची मुकले जर निसटले मिळेल का पुन्हा, हलके फुलके ढगाच्या सारखे भावे कधीतरी वाटते का